कर्ण. रणजित देसाईंची राधेय वाचून झाल्यानंतर सुचलेली ही कविता आहे. नावच कर्ण होतं माझं, ऐकून घेण्या वाचून पर्याय काय होता. सगळं धारण केलेला सूर्यपुत्र मी, असेल ते सगळं देऊनच असतं घ्यायचा होता. खूप प्रेमाने भेटलो कृष्णाला मी, अनोळख्या बापाचं सुख लाभलं. खूप चर्चा झाली आमच्यामध्ये, जो जिंकेल त्याला धर्म म्हणायचं ठरवलं. नको तिथे मर्यादा सुटल्या होत्या, नको तेवढे शब्द पाळले होते. मी काय अन कृष्ण काय, आपले मानले तर ऐनवेळी कसे सोडणार, एवढ्यातच अडकले होते. शेवटी व्यक्ती सोडून देऊन राज्य करता कोण चांगला, असा प्रश्न आला. शेवटी व्यक्ती सोडून देऊन राज्य करता कोण चांगला असा प्रश्न आला. उत्तर मला आणि कृष्णाला सोडून अपेक्षित होतं. तिथेच माझा संहार ठरला. पाचही पोरांचा जीव दान घेतला कोणी, कुणी कवच कुंडल मागितली. मी पहिला पुत्र म्हणे तिचा, आधी पाण्यावर आणि मग नंतर वाऱ्यावर सोडून गेली. सगळे वेळेनुसार ठरवून मागून गेले, मी पण काही म्हणालो नाही. सगळे वेळेनुसार ठरवून मागून गेले, मी पण काही म्हणालो नाही. दातृत्वाचा अभिमान खोटा, कृष्णाचे प्रयत्न पाहून मला त्याला दुखवावं वाटलं नाही. तसंही यश पचलं नसतं मला, ऐकवणं कमी झालं नसतं. अनेकदा सिद्ध केलं होतं स्वतःला मी, आता कर्णाला ते करायचं नव्हतं. शेवटी स्वार्थ सगळ्यांचे मी जाणून होतो, निस्वार्थ जगणं माझा स्वार्थ होता. शेवटी स्वार्थ सगळ्यांचे मी जाणून होतो, निस्वार्थ जगणं माझा स्वार्थ होता. तसा प्रवाहातून वाहत आलेला मी, प्रेमाचा सुद्धा माझ्यावर उपकारच होता. कोण जिंकेल हेही माहीत होतं, मृत्यू देखील माझा ठरला होता. माझा मृत्यू फक्त घडवून आणायचा होता काळाला. तो त्यामध्ये सुद्धा घाबरा झाला होता. खरं तर प्रेम केलं सगळ्यांनी त्यांचा स्वार्थ पाहून. आपलं गवसलं नाही कोणी, प्रेमाचे उपकार झाले. आणि ते परोपकाराचे दिवे विझवण्यात ह्या सूर्याचे अख्खे जीवन संपले. शेवटी रक्ताच्या नात्याला वाचवावं लागलं, मैत्रीसाठी जीव देखील दिला. सगळ्यांचे स्वार्थ जगताना परत अपमान पदरात पडला. किती दानशूर आहे मी हे कितीदा सांगणार मला. किती दानशूर आहे मी हे कितीदा सांगणार मला. मला माहितीये मी काय दान केलंय. इतिहासातल्या विजयी योद्ध्यांच्या यादीतून मी स्वतःचं नाव काढून घेतलंय. भीष्माने तरी वर दिला मला, म्हणे लोक तुला विसरणार नाही. पण कोणी बोललंही नाही, मला सुचलंही नाही, की कोणी माझ्यापासून काही शिकणारही नाही. जाता जाता एवढंच सांगतो, की मला कशाचंच दुःख वाटलं नाही. सूर्यपुत्र मी शेवटी, माझा प्रवासच तो. उद्याच्या उदयासाठी आजचं असतं हे काही नवीन नाही. हे काहीच नवीन नाही. कर्ण. उद्या असाच नवीन विचार घेऊन, नवीन विषयावरती कविता घेऊन येते. तोपर्यंत ही कविता कशी वाटली मला नक्की सांगा. आपण उद्या भेटूया.